हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. होप तुम्हाला माझे जे व्हिडिओज आहेत ते नक्कीच आवडत असतील. आणि व्हिडिओज जर आमचे आवडत असतील तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा सो दॅट तुम्हाला जे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि ऑफकोर्स व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंटद्वारे तुमच्या काही क्वेरीज असतील किंवा व्हिडिओ आमचा कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग मुलांनो, आज आपण 5th स्टँडर्डचा 14th चॅप्टर जो आहे ट्रान्सपोर्ट तो पाहणार आहोत. सुरू करूया आपण. ट्रान्सपोर्ट म्हणजेच काय, तर ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक. ओके, आपण एखादी गोष्ट किंवा तुम्ही स्वतः एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ज्या काही व्हेकलचा किंवा ज्या काही साधनांचा वापर करता, ओके, सो त्याला ट्रान्सपोर्ट असं म्हटलेलं आहे. ट्रान्सपोर्ट म्हणजेच वाहतूक. ओके, नाव ट्राय दिस. आपल्याला इथे 3 इमेज दिसत आहेत. फर्स्ट इमेजमध्ये जो बॉय आहे तो बाय वॉकिंग चालत चालला आहे. सेकंड इमेजमध्ये तो बाय सायकल, ओके, सायकलने चालला आहे. आणि थर्ड इमेजमध्ये तो आपल्याला कारने चालला आहे असं दिसतं आहे. ओके, सो लेट्स सी. चिल्ड्रन, लेट अस ट्राय अन एक्सपेरिमेंट. काय सांगितलं आहे की एक एक्सपेरिमेंट करायचं आहे, तुम्हाला एक प्रयोग करायचा आहे. चूज अ फ्रेंड्स हाऊस, पार्क, शॉप और स्कूल दॅट इज 1 किलोमीटर अवे फ्रॉम युअर होम. एखादं असं प्लेस निवडा जे तुमच्यापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर असेल. ते काहीही असू शकतं. तुमच्या फ्रेंडचं हाऊस किंवा पार्क किंवा एखादं शॉप किंवा तुमचं स्कूल. ओके, ऑन फर्स्ट डे वॉक टू युअर चोजन प्लेस. ऑन फर्स्ट डे वॉक टू युअर चोजन प्लेस म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला चालत जे आहे त्या ठिकाणी पोचायचं आहे. ऑन सेकंड डे राईड टू इट ऑन युअर बायसिकल. सेकंड डेला तुम्हाला तुमच्या बायसिकलने तिथे जायचं आहे. ऑन थर्ड डे टेक ॲन ऑटोमोबाईल. आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला तुमची जी 4 चाकी आहे, ओके, 4 चाकीचे वाहन आहे त्याला ऑटोमोबाईल आपण म्हणतो, गाडी जी आहे त्याने तुम्हाला थर्ड डेला जायचं आहे. वाईल डुईंग दिस ऑलवेज टेक युअर स्कूल बॅग विथ यू. आणि या तिन्ही घटना करताना तुमची जी स्कूल बॅग आहे ती तुमच्यासोबतच ठेवायची आहे. यूज द सेम रूट फॉर ऑल 3 जर्नी. आणि या तिन्ही जर्नीला, या तिन्ही वेळेस जेव्हा तुम्ही जाल तेव्हा रूट जो आहे, तुमचा मार्ग जो आहे तो सेम ठेवायचा आहे तुम्हाला. नाव नोट डाऊन द फॉलोइंग. आता खाली काही पॉईंट आलेत ते नोट डाऊन करायचे आहेत. द टाईम टेकन फॉर ईच जर्नी ऑन ईच ऑफ द 3 डेज. 3 दिवस सलग तुम्ही गेलात तर त्या 3 दिवसात बाय वॉकिंग, आणि सेकंड डेला बाय बायसिकल, थर्ड डेला ऑटोमोबाईलने तुम्ही गेलात, बरोबर. तर या तिन्ही दिवशी तुम्हाला जो वेळ लागला आहे, जो टाईम लागला आहे तो तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे. विच जर्नी टूक द लॉंगेस्ट टाईम अँड विच टूक द शॉर्टेस्ट टाईम. आणि जास्त वेळ, लॉंगेस्ट टाईम म्हणजे जास्त वेळ तुम्हाला कोणत्या दिवशी लागला, कोणत्या जर्नीला लागला. तुम्ही सायकलने गेलात त्यावेळेस लागला, चालत गेलात त्यावेळेस लागला, की ऑटोमोबाईलने गेलात त्यावेळेस लागला. सो ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आणि शॉर्टेस्ट टाईम म्हणजेच सर्वात कमी वेळ जो आहे कोणत्या जर्नीला लागला ते सुद्धा तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. ऑन विच जर्नी डिड यू हॅव टू कॅरी युअर ओन थिंग. कोणत्या जर्नीमध्ये तुम्ही तुमच्या ओन थिंग म्हणजे तुमच्या स्वतःच्या वस्तू ज्या आहेत त्या कॅरी केल्या. देन विच वॉज द मोस्ट कम्फर्टेबल जर्नी. कोणती जर्नी तुमची मोस्ट कम्फर्टेबल होती ते तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. ऑन विच जर्नी डिड यू हॅव टू यूज फ्युअल. कोणत्या जर्नीमध्ये फ्युअल जे आहे, इंधन जे आहे त्याचा तुम्हाला वापर झाला आहे ते तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. त्याच्यानंतर सांगितलं आहे ऑन विच जर्नी वर यू मोस्ट बॉदर बाय स्मोक अँड नॉईज. आणि कोणत्या जर्नीमध्ये तुम्हाला जो धूर आहे, स्मोक आहे किंवा आवाज याचा त्रास झाला ते तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. आता खाली बघूया. फ्रॉम युअर आन्सर्स यू विल सी दॅट वॉकिंग टेक्स द मोस्ट टाईम अँड यू हॅव टू पुट इन लेबर टू कॅरी युअर ओन थिंग्स.
ओके. तुमच्या वरच्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही शोधली असेल तर तुमच्या असं लक्षात आलं असेल की बाय वॉकिंग, जेव्हा आपण चालत त्या ठिकाणी जातो तेव्हा तुम्हाला जास्त वेळ लागला असेल आणि त्याचसोबत तुमच्यासोबत जी काही तुमची बॅग आहे त्याचंही बर्डन, त्याचंही वजन तुमच्यावर पडलं असेल. देन सेकंड, युजिंग अ व्हेकल सेव्स टाईम अँड एफर्ट. व्हेकलने जेव्हा तुम्ही जाता, सायकलने म्हणा किंवा जी तुमची ऑटोमोबाईल आहे तिने, तर ते तुमचा टाईम जो आहे तो थोडा सेव्ह झाला असेल, राईट. यू मस्ट हॅव ऑल्सो रिअलाइज दॅट वी नीड टू यूज फ्युअल इन ऑटोमोबाईल. त्याचप्रमाणे जे फ्युअल आहे, इंधन आहे, त्याचा वापर तुम्हाला ऑटोमोबाईलमध्ये झाला असेल, राईट. धिस कॉजेस एअर अँड नॉईज पोल्युशन. त्यामुळे काय झालं, इंधन जे आहे तुमचं ते ऑटोमोबाईलमध्ये वापरल्यामुळे एअर आणि नॉईज पोल्युशन, हवा प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण जो आहे तो तिथे तुम्हाला जाणवला असेल. इट मीन्स दॅट डिफरंट मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट हॅव डिफरंट ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज. याचा अर्थ काय की वेगवेगळे जे काही मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट आहेत, वेगवेगळे जे ट्रान्सपोर्टचे प्रकार आहेत, तुमचं वेगवेगळ्या व्हेकल म्हणा, बस, ट्रेन, देन युअर कार, ओके, ट्रॅक्टर म्हणा, तर असे वेगवेगळे जे व्हेकल आहेत त्याच्यातून त्याचे ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज हे दोन्ही वेगवेगळे आहेत. In today's high-speed world, we have to depend on several modes of travel and transportation of goods. आत्ता जर आपण पाहिलं तर आपण जे आहोत ते एखादी गोष्ट ट्रान्सपोर्ट करण्या, एखाद्या वस्तूची वाहतूक करण्यासाठी वेगवेगळे जे ट्रान्सपोर्टेशन्स मोड आहेत त्याच्यावर डिपेंड आहोत, राईट. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स म्हणजे वस्तू जर आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची झाली तरीसुद्धा आपण त्या ट्रान्सपोर्टेशन जी फॅसिलिटी आहे त्याच्यावर आपण डिपेंड आहोत. मॉडर्न मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट हॅव मेनी ॲडव्हान्टेज. मॉडर्न मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे आत्ताचं जे मॉडर्न जग आहे तर याच्यात जे ट्रान्सपोर्टचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत त्याचे काही ॲडव्हान्टेज आपण पाहूया. वर्क गेट्स डन सुनर. काम जे आहे ते लवकर होतं. टाईम अँड एफर्ट आर सेव्ह. टाईम, वेळ आणि एफर्ट, कष्ट जे आहे तुमचं ते वाचतं. ट्रेड इज फॅसिलिटेट म्हणजेच जो तुमचा व्यापार आहे, ओके, तोही सुरळीतपणे चालतो. व्यापार म्हणजेच काय, तर वस्तू एका ठिकाणाहून जेव्हा गुड्स आपण म्हणतो ना, गुड्स म्हणजेच वस्तू, ओके. सो जेव्हा ती वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ऑफकोर्स ती न्यावी लागते. सो तो व्यापार झाला, देवाणघेवाण होते की नाही वस्तूची तिथे, त्यालाच ट्रेड असं म्हणतात, ओके. तो सुरळीत होतो. डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड आर नाव कनेक्टेड ड्यू टू ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी. आणि वेगवेगळे जे पार्ट आहेत वर्ल्डचे, म्हणजे आता एका देशातून आपण दुसऱ्या देशात सुद्धा वस्तू जी आहे ती ट्रान्सपोर्ट करू शकतो, ती पाठवू शकतो, ओके. द ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स इवन ऑन अ ग्लोबल लेवल हॅज बिकम सिम्पल अँड इझी. ग्लोबल लेवलवर सुद्धा, ग्लोबल लेवलवर म्हणजेच इंटरनॅशनली, म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात, हे सुद्धा आता सिम्पल आणि इझी झालं आहे, ओके. तुम्ही कुरिअरही पाठवू शकता, राईट. ॲज सो मेनी थिंग्स आर इझिली अवेलेबल द लाईफस्टाईल ऑफ पीपल हॅज इम्प्रूव्ह. आणि त्यामुळे काय झालं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इझिली लोकांना अवेलेबल झाल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचं जे लाईफस्टाईल आहे, त्यांचं जे राहणीमान आहे ते सुधारलं आहे, ते इम्प्रूव्ह झालं आहे. द फॅसिलिटीज ऑफ टुरिझम, हेल्थ, एज्युकेशन एक्सेट्रा हॅव बिकम स्पीडियर. आणि ज्या टुरिझमच्या फॅसिलिटी आहेत, हेल्थ फॅसिलिटी आहेत, हेल्थ फॅसिलिटीमध्ये तुमच्या कोणत्या फॅसिलिटी आल्या तर तुमचं हॉस्पिटल, देन डॉक्टरचं क्लिनिक वगैरे असेल तर, सो त्या सगळ्या फॅसिलिटी हेल्थमध्ये आल्या. एज्युकेशनमध्ये तुमची शाळा, तुमचे कॉलेजेस, ओके. आणि टुरिझम म्हणजेच आपण जेव्हा एखाद्या नवीन ठिकाण पाहण्यासाठी जातो, सो इट्स कॉल्ड टुरिझम, ओके. सो हे सुद्धा खूप स्पीडियर झालं आहे, म्हणजे तुम्ही वाहनाद्वारे तिथे इझिली जाऊ शकता, वाहन अवेलेबल असेल तर. ड्यू टू द व्हेरियस मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट द वर्ल्ड हॅज कम क्लोजर. आणि हे बरेचसे जे ट्रान्सपोर्टचे पर्याय उपलब्ध झाले त्याच्यामुळे काय झालं आहे, वर्ल्ड गेट्स क्लोजर, म्हणजेच जे जग आहे ते जवळ आलं आहे, ओके. हॅव अ क्लास डिस्कशन ऑन द ॲडव्हान्टेजेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन. तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये डिस्कस करायचं आहे ट्रान्सपोर्टेशनचे काही ॲडव्हान्टेज आहेत ते. नाव कॅन यू टेल. बघूया आपण कोणते प्रश्न विचारलेत. स्टडी द पिक्चर्स अँड नोट द आन्सर ऑफ द फॉलोइंग.
जे पिक्चर आपल्याला दिले आहेत, इथे एक आपल्याला इमेज दिसते, देन इथे खाली एक इमेज दिसते. ओके, ही इमेज पाहून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं विचारलेत. व्हेअर हॅव द चिल्ड्रन स्टॉप. ओके, पहिला प्रश्न ह्या इमेजवर विचारला आहे, व्हेअर हॅज द चिल्ड्रन स्टॉप. ही मुलं कुठे थांबलेत. तर आपल्याला दिसतंय दोन्ही बाजूला रोड आहेत त्यांच्या. ओके, तिथे दोन्ही बाजूला व्हेकल जे आहेत ते येत आहेत, एक डाव्या बाजूने एक उजव्या बाजूने. देन जी मुलं जिथे उभी आहेत त्याला ते डिवायडर आहे. ओके, ते रोड डिवायडर आहे, ज्याच्यामुळे दोन रोड जे आहेत ते डिवाईड होतात. ओके, आणि आपण इझिली रस्ता जो आहे तो क्रॉस करू शकतो रोड डिवायडरमुळे. ओके, सो ती मुलं रोड डिवायडरवर उभी आहेत. वाय हॅव दे स्टॉप देअर. ते तिथे का थांबलेत. ऑफकोर्स त्यांना रस्ता क्रॉस करायचा आहे म्हणून ते तिथे थांबलेत. राईट. व्हॉट आर द चिल्ड्रन डुईंग. ते काय करतायत. तर एकीने आपल्याला दिसतंय कानाला हात लावला आहे. ओके, तिला आवाजाचा त्रास होतो आहे, नॉईज याचा त्रास होतो आहे. आणि बाकीचे जो आहे रस्ता क्रॉस करतायत ते ऑफकोर्स ते गाड्यांकडे पाहत आहेत. देन व्हॉट इज ट्रबलिंग देम. त्यांना कशाचा त्रास होतो आहे. तर त्यांना गाड्यांचा जो आवाज आहे त्याचा त्रास होतो आहे. बरोबर, हॉर्न जे वाजत आहेत त्याचा त्रास होतो आहे. नंतर जो धूर निघतो आहे व्हेकलमधून त्याचा त्यांना त्रास होतो आहे. देन स्टेट द डिफरन्स बिटवीन द प्लांट्स क्लोज टू द रोड अँड दोज फार अवे फ्रॉम द रोड बेस्ड ऑन द फॉलोइंग पॉईंट्स. आता आपल्याला सांगायचं आहे की असं झाड जे रोडच्या साईडला आहे, रोडच्या जवळ आहे, आणि असं झाड जे रोडपासून लांब आहे, दूरच्या अंतरावर आहे. तर यांच्यामध्ये कोणते पॉईंट्स जे आहेत ते तुम्हाला दिसत आहेत. फ्रेशनेस ऑफ लीव. जे रोडच्या बाजूला आहे झाड त्याचं फ्रेशनेस राहील का, त्यांच्या पानात फ्रेशनेस राहील का, तर नाही राहणार. आणि जे रोडच्या लांब आहे, रोडपासून दूर अंतरावर आहे, त्याचं फ्रेशनेस जे आहे ते राहील. याचं फ्रेशनेस का नाही राहणार. तर गाड्यांचा धूर जो आहे, ओके, जे केमिकल आहेत हवेत, तर त्याच्यामुळे त्याचं फ्रेशनेस जे आहे ते नाही राहणार. कलर ऑफ लीव्स. येस, जे रोडच्या लगतची जी झाडं आहेत त्यांचा जो रंग आहे तो सुद्धा कसा होईल, फिकट होईल. ओके, तिथेच जर तुम्ही दूरच्या अंतरावर जे झाड आहे त्याचं म्हणाल तर ते ॲज इट इज राहील. अपिअरन्स ऑफ प्लांट्स म्हणजे त्यांची जी वाढ आहे ती कशी होईल. तर जे रोडच्या लगत आहेत त्यांची वाढ जी आहे ती खूप कमी होईल. ओके, आणि जे दूरच्या अंतरावर आहेत त्यांची वाढ चांगली होईल. Now from the observation above, you must have realized that there is constant traffic on busy road. आणि वरच्या ह्या ऑब्झर्वेशनने आपल्याला कळालं असेल ह्या प्रश्नांची उत्तरं पाहून की रोडवर जे ट्रॅफिक आहे, जे वाहतुकींची जी गर्दी आहे ती कायम अशीच असते. ड्यू टू द बर्निंग ऑफ फ्युअल इन द व्हेकल दे कन्स्टंटली एमिट स्मोक अँड सम पॉयझनस गॅस. आणि जे इंधन आहे गाडीत, ओके, त्याच्यामुळे काय होतं, पेट्रोल डिझेल जे आहे फ्युअल, त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे जो धूर आहे आणि त्या धुरासोबत जे काही पॉयझनस गॅसेस आहेत ज्याचा मानवाच्या शरीरावर दुष्परिणाम होतो, असे गॅसेस कन्स्टंटली म्हणजे सतत त्या व्हेकलमधून बाहेर पडतात. दिस गॅसेस मेनली इन्क्लूड कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड अँड सल्फर डायऑक्साईड. आणि हे जे गॅसेस आहेत त्याच्यामध्ये काय असतं, कोणतं केमिकल असतं, तर कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड अँड सल्फर डायऑक्साईड. सिमिलरली मिनिट पार्टिकल्स ऑफ कार्बन अँड लीड आर ऑल्सो रिलीज इन टू द एअर. त्याचसोबत जे कार्बनचे छोटे छोटे जे पार्टिकल असतात ते सुद्धा हवेत जे आहेत ते पसरतात. ओके, अँड एक्सेस ऑफ दिस सबस्टान्सेस लोवर्स द क्वालिटी ऑफ एअर इन द एन्व्हायरमेंट. आणि जर आपण या सगळ्या सबस्टान्सेसचा, या सगळ्या घटकांचा उपयोग जास्त केला तर काय होतं, आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये जी हवा आहे, जे एअर आहे ते पॉल्युटेड होतं. ओके, दिस इज वॉट वी आर कॉल एअर पॉल्युशन. आणि यालाच आपण एअर पॉल्युशन असं म्हणतो. एअर पॉल्युशन अफेक्ट्स ॲनिमल्स अँड प्लांट्स इन द फॉलोइंग वे. आता आपण पाहणार आहोत एअर पॉल्युशन जे आहे ते ॲनिमल आणि प्लांटला म्हणजेच प्राण्यांना आणि झाडांना वगैरे त्याचा कसा दुष्परिणाम होतो तो. ट्रॅची, लंग अँड आय डिसऑर्डर. एक्झाम्पल बर्निंग ऑफ आईज. काय होतं त्याच्यामुळे, धुरामुळे, तर जे आपले डोळे आहेत ते कसे होतात, ते बर्न होतात, ते जळजळतात. ओके, द लीव्स ऑफ प्लांट्स
shrivel up and fall, sprouts get scorched, the growth and development of plants is affected adversely. काय होतं, जी झाडाची पानं आहेत ती गळून पडतात, नंतर झाडांची जी वाढ आहे ती सुद्धा प्रॉपर होत नाही. ओके. कन्स्टंट ट्रॅफिक थ्रू फॉरेस्ट एरियाज कॅन हार्म द हॅबिटेट of plants and animals living there. The wild animals in these forests begin to migrate elsewhere. जे कन्स्टंट ट्रॅफिक आहे फॉरेस्ट एरियामध्ये, जंगलातून जर एखादा रस्ता एखादा मार्ग जात असेल आणि त्या ठिकाणी जर सतत ट्रॅफिक जे आहे, गाड्यांची वाहनांची गर्दी जी आहे ती जर सतत असेल त्या ठिकाणी, तर काय होतं, जी झाडं आहेत त्यांना तर त्याचं नुकसान जे आहे ते होतंच, प्लस जे ॲनिमल आहेत जे तिथे राहत आहेत प्राणी, त्यांनाही त्याचा त्रास जो आहे तो होतो. पण हे जे वाईल्ड ॲनिमल असतात, जे रानटी प्राणी असतात, ते काय करतात, ते अशा वेळेस जेव्हा जर त्यांना या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला तर ते काय करतात, मायग्रेट करतात, ते स्थलांतर करतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. द कन्स्टंट साऊंड्स ऑफ व्हेकल क्रिएट नॉईज ऑन अ लार्ज स्केल. इट कॉजेस ill effects such as restlessness, irritability, headache, lack of concentration, psychological disorders etc. जर सतत या वाहनांचा आवाज जो आहे तो येत राहिला तर कशा प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. रेस्टलेसनेस, ओके, म्हणजेच आजारी पडतो आपण. देन इरिटॅबिलिटी, आपण इरिटेट होतो त्या आवाजाने. ओके. हेडेक, डोकं आपलं दुखतं. लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, आपलं लक्ष जे आहे ते लक्ष केंद्रित होत नाही एका गोष्टीवर. देन सायकोलॉजिकल डिसऑर्डर, काही सायकोलॉजिकल डिसऑर्डरसुद्धा या गोष्टी होतात. सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणजेच आपल्या आवाजामुळे आपली चिडचिड होणं. ओके. सो हे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स झाले. आपला मूड ऑफ होणं. ओके. If there are traffic jams, air and noise pollution in that area increases. ओके. हे कधी होतं, तर जेव्हा ट्रॅफिक जॅम होतं त्यावेळेस आणि एअर आणि नॉईज पोल्युशनसुद्धा इन्क्रीज होतं. ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स कॉज इंजरीज, डेथ अँड डॅमेज टू द व्हेकल्स. ट्रॅफिक ॲक्सिडेंट, जर ॲक्सिडेंट झालं अशा वेळेला तर त्या ॲक्सिडेंटमुळे काय होतं, इंजरीज म्हणजे दुखापत होते. देन डेथ, मृत्यूही होऊ शकतो. डॅमेज टू व्हेकल, जी व्हेकल आहे, जी काही कार म्हणा किंवा कोणतंही वाहतुकीचं साधन जे आहे ते डॅमेज होऊ शकतं. ओके. नाव हॅव अ क्लास डिस्कशन ऑन द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. आता तुम्हाला क्लासमध्ये तुमच्या डिस्कस करायचं आहे हार्मफुल इफेक्ट्स ऑफ ट्रान्सपोर्टेशनचे हार्मफुल इफेक्ट कोणते आहेत ते. नाव कॅन यू टेल वॉकिंग, riding a bicycle, using a private vehicle, using public transport. Which of the above options will you choose on the following occasions? आता खाली काही आपल्याला इव्हेंट्स दिलेत, त्याच्यावर तुम्हाला सांगायचं आहे की वरच्यांपैकी कोणता ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. सो लेट्स सी. गोईंग टू स्टडी ॲट अ फ्रेंड्स हाऊस हू लिव्स नियर बाय. आपल्याला आपल्या एखाद्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या घरी जायचं आहे जी आपल्यापासून जवळ राहते. ओके. लिव्स नियर बाय, आपल्यापासून जो फ्रेंड जवळ राहतो. तर तुम्ही कशाचा वापर कराल, वॉकिंग, रायडिंग बायसिकल, युजिंग प्रायव्हेट व्हेकल की पब्लिक ट्रान्सपोर्ट. इथे सांगितलं आहे आपल्याला की हा आपल्या जवळ राहतो, फ्रेंड जो आहे तो आपल्या जवळ राहतो, तर ऑफकोर्स आपण बाय वॉकिंग जाऊ तिथे. देन सेकंड, गोईंग टू युअर स्कूल विच इज अबाउट 1 किलोमीटर अवे. 1 किलोमीटरच्या अंतरावर जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही बाय वॉकिंगही जाऊ शकता किंवा रायडिंग अ बायसिकल. ओके. इथे तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टची गरज नाही पडणार. देन थर्ड, टेकिंग मटेरियल्स टू अ सायन्स एक्झिबिशन इन अनदर टाउन. तुम्हाला दुसऱ्या शहरात सायन्स एक्झिबिशनसाठी मटेरियल जे आहे, ओके, ते घेऊन जायचं आहे. तर अशा वेळेला तुम्ही प्रायव्हेट व्हेकल करू शकता. ओके. सायकलने इट्स नॉट पॉसिबल टू कॅरी. सायकलने तुम्हाला ते जे मटेरियल आहे ते कॅरी करायला नाही जमणार. बाय वॉकिंग तर पॉसिबलच नाही आहे. सो तुम्ही प्रायव्हेट व्हेकल जे आहे ते यूज करू शकता किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट जो आहे तो पर्याय यूज करू शकता. गोईंग टू अ वेडिंग इन द नेक्स्ट टाउन. तुम्हाला दुसऱ्या शहरात वेडिंगसाठी जायचं आहे, लग्नासाठी जायचं आहे, लग्न समारंभाला, तर त्यावेळेस काय कराल तुम्ही, प्रायव्हेट व्हेकल ऑर पब्लिक ट्रान्सपोर्ट, दोघांपैकी एक पर्याय. देन
Okay, next. From this, we realize that we should cultivate habits such as walking short distances or riding a bicycle for slightly longer distance. यावरून आपल्याला काय कळतं आहे तर आपल्याला जर कमी डिस्टन्स असेल, शॉर्ट डिस्टन्स असेल, तर तिथे बाय वॉकिंग आपण जाऊ इट इज पॉसिबल टू आपण वॉकिंग जाऊ शकतो. तर मग त्या ठिकाणी आपण बाय वॉकिंगच गेलं पाहिजे. और जर डिस्टन्स जे आहे ते त्याच्यापेक्षा थोडं जास्त असेल तर आपण बायसायकल जो आहे सायकल जी आहे तिचा वापर करून आपण जाऊ शकतो. इन दिस वे वी कॅन अवॉइड द यूज ऑफ फ्युअल बर्निंग व्हेकल्स अँड रिड्यूस पॉल्युशन. या पद्धतीने आपण काय करू शकतो तर जे इंधन आहे ते आपण वाचवू शकतो आणि इंधन वाचल्यामुळे जे पॉल्युशन आहे ते आपण कमी करू शकतो. ॲट अदर टाइम्स यूजिंग पब्लिक और प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट कॅन सेव्ह टाईम अँड एफर्ट. आणि बाकीच्या वेळेला जर आपण पब्लिक आणि प्रायव्हेटचे ट्रान्सपोर्टच्या फॅसिलिटी आहेत त्या जर वापरल्या तर त्यावेळेस आपल्याला काय होतं आपली वेळही वाचते आणि आपलं एफर्ट कष्ट जे आहे तेही आपलं वाचतं. In this way, we can reduce the severity of the harmful effects of transportation. आणि अशाच पद्धतीने आपण जे हार्मफुल इफेक्ट्स आहेत ट्रान्सपोर्टेशनचे, जे काही दुष्परिणाम आहेत त्यापासून आपण ते कमी करू शकतो आपण. राईट. द फॉलोइंग आर सम मोर रेमेडीज फॉर रिड्युसिंग पॉल्युशन. काही रेमेडीज आहेत, काही पर्याय आहेत ज्यामुळे आपण पॉल्युशन कमी करू शकतो. ते कोणते आहेत आपण बघूया. यूजिंग फ्युअल्स दॅट कॉज लेस पॉल्युशन. असं इंधन वापरावं ज्याच्यामुळे पॉल्युशन जे आहे ते रिड्यूस होतं, ते कमी होतं. टाईमली मेंटेनन्स अँड रिपेअर ऑफ व्हेकल. आपलं जे काही व्हेकल आहे, आपलं जे काही वाहन आहे ते आपण वेळोवेळी रिपेअर केलं पाहिजे, त्याचं मेंटेनन्स वेळोवेळी घेतलं पाहिजे. यूजिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट ॲज फार ॲज पॉसिबल. आणि जर पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्हाला यूज करता येत असेल तर नक्कीच पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहेत बस, ट्रेन याचा वापर आपण करू शकतो. यूजिंग प्रायव्हेट व्हेकल्स ओन्ली व्हेन नेसेसरी. प्रायव्हेट व्हेकल्स जे आहेत ते आपण यूज करू शकतो जेव्हा तुम्हाला त्याची गरज असेल त्यावेळेस. ओके. दोघांपैकी एक पर्याय. Then planting trees, especially indigenous or local varieties like banyan, peepal, neem, karanj, etc., and caring for them. These trees adapt easily to the local environment and help in enhancing biodiversity. काय सांगितलं आहे त्यांनी? ट्री प्लांट करा. कोणतं ट्री लावायला सांगितले, कोणतं झाड लावायला सांगितलं आपल्याला त्यांनी? बनियान म्हणजे तुमचं वडाचं झाड, पीपल पिंपळाचं झाड, द नीम कडुनिंबाचं झाड आणि करंज. ओके. ही झाडं जी आहेत ती तुम्हाला लावायला सांगितलेत आणि त्यांची काळजी घ्यायला सांगितले. ओके. ज्याच्यामुळे काय होईल, झाड जे आहे, प्लांट जे आहे ते आपल्याला काय देतं? प्लांट हे आपल्याला प्रत्येक प्लांट जे आहे, प्रत्येक झाड जे आहे ते आपल्याला ऑक्सिजन देतं. ओके. आणि कार्बन डायऑक्साईड जो असतो तो ते झाड शोषून घेतं. राईट. सो त्याच्यामुळे काय सांगितलं त्यांनी की ही झाडं जी आहेत ती लावायची आहेत. देन अवॉइडिंग फ्युअल्स दॅट कॉज पॉल्युशन. फ्युअल जे आहे, इंधन जे आहे ते अवॉइड करा. यूजिंग फ्युअल सच ॲज LPG और CNG फॉर व्हेकल. जे LPG आणि CNG गॅस आहे तर ही तुम्हाला अवॉइड करायला सांगितले. आपण पाहतो LPG आणि CNG जी गॅस आहे, पेट्रोल पंप तुमचं जे आहे तिथे CNG गॅस जी आहे ती यूज केली जाते. मोस्ट ऑफ आता जे तुमचे ऑटो रिक्षा जे आहेत त्यासुद्धा CNGवर चालतात. सो अशा प्रकारचं जे गॅसेस आहेत, जे फ्युअल आहे त्याचा तुम्हाला यूज अवॉइड करायचा आहे, कमी करायचा आहे. हॅव अ क्लास डिस्कशन ऑन द रेमेडीज फॉर पॉल्युशन ड्यू टू ट्रान्सपोर्ट. क्लासमध्ये तुम्हाला डिस्कस करायचं आहे की ट्रान्सपोर्ट जेव्हा आपण करतो त्यामुळे जे पॉल्युशन होतात, जे प्रदूषण होतं त्याच्यावर काय उपाय आहे तो. अँड ऑलवेज रिमेंबर आवर एन्व्हायरमेंट इज सेन्सिटिव्ह. दॅट इज वाय पॉल्युशन हॅज डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑन इट. आपलं जे एन्व्हायरमेंट आहे ते कसं आहे, ते खूप सेन्सिटिव्ह आहे, खूप नाजूक आहे. त्याच्यामुळे जे पॉल्युशन आहे त्या पॉल्युशनचा आपल्या एन्व्हायरमेंटवर खूप लगेच इफेक्ट होतो. दिस इफेक्ट आर हार्मफुल फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. आणि हा जो इफेक्ट आहे हा हार्मफुल आहे
प्रत्येक लिव्हिंग थिंगसाठी, इन्क्लुडिंग अस, आपल्यासोबत. आणि इट इज व्हेरी नेसेसरी टू प्रिव्हेंट पॉल्युशन, आणि पॉल्युशन जे आहे ते कंट्रोलमध्ये करणं खूप गरजेचं आहे. आता इथे खाली आपल्याला इमेजमध्ये ॲडव्हान्टेजेस ऑफ युजिंग बायसिकल, सायकल यूज केल्यामुळे कोणते ॲडव्हान्टेजेस आहेत ते दिले. तुम्ही पाहू शकता. फिजिकल एक्सरसाइज, देन लेस क्राउडिंग ऑफ व्हेकल ऑन द स्ट्रीट्स, म्हणजेच काय तर गाड्यांची जी गर्दी होते वाहनांची, तर ती सायकलमुळे नाही होणार. स्मॉल लोड्स कॅन ऑल्सो बी कॅरीड, जे लहान वजन आहे तेही तुम्ही सायकलवर कॅरी करू शकता. सेव्ह मनी, पैसे वाचवू शकता, कारण सायकल डज नॉट नीड फ्युअल, सायकलला इंधनाची गरज नाही आहे. कॅन बी स्टोअर्ड इन अ स्मॉल प्लेस, ती एका लहानशा जागेतही मावू शकते. देन सेव्ह टाईम, वेळ वाचवते. सेल्फ रिलायन्स, म्हणजे आपण स्वतः ती चालवतो, त्याच्यामुळे इट्स अ सेल्फ रिलायन्स. डज नॉट कॉज पॉल्युशन, पॉल्युशन जे आहे ते होत नाही त्याच्यामुळे. स्मॉल लोड्स कॅन ऑल्सो बी कॅरीड, ओके, हे पाहिलं आपण. ओके, सो हे सगळे ॲडव्हान्टेजेस जे आहेत ते सायकलमुळे आपल्याला मिळतात. देन डू यू नो, इन दिस मॉडर्न टाइम्स वी यूज कार्स, शिप्स अँड एरोप्लेन्स दॅट रन ऑन फ्युअल. आत्ताच्या ज्या मॉडर्न जे आपले युग आहे त्याच्यात आपण काय करतो, तर त्याच्यात कार जे आपण यूज करतो, शिप, जहाज जे आहेत किंवा एरोप्लेन जे आहेत ते सुद्धा इंधनाच्या सहाय्याने चालवली जातात. इन द ओल्डन डेज शिप्स डिड नॉट यूज सच इंजिन्स. पूर्वीच्या काळी जहाज जे आहेत ते इंधनावर चालायचे नाहीत. दे हॅड सेल्स विच हेल्प टू यूज द फोर्स ऑफ वाइंड. दे वर कॉल्ड सेलिंग शिप. आणि जे सेल्स असायचे, जे सेलर असायचे, ते ती बोट जी आहे ती, जहाज जे आहे ते थ्रू त्यांचा जो नाखवा असतो, ओके, त्याच्या थ्रू ते, तुम्ही पाहिलं असेल इमेजमध्ये जहाज कशी असते, ते त्यांच्याकडे एक काठी असते काहीतरी, ओके, तिला नाखवा असं म्हणतात. होप, मलाही माहीत नाही काय म्हणतात. In these modern times, we use cars, ships and aeroplanes that run on fuel. मॉडर्न टाईममध्ये काय होतं, तर जे कार आहेत, ज्या शिप आहेत, जहाज, एरोप्लेन जे आहेत ते इंधनांवर चालत आहेत. ओके, इन द ओल्डन डेज शिप्स डिड नॉट यूज सच इंजिन. ओल्डन डेजमध्ये म्हणजे पूर्वीच्या काळी जे जहाज होते ते इंधनावर चालायचे नाहीत. ओके, दे हॅड सेल विच हेल्प टू यूज द फोर्स ऑफ वाइंड. त्यांना सेलर जो असतो तो हवेच्या फोर्सच्या मदतीने जी जहाज आहे ती पुढे ढकलतो. दे वर कॉल्ड सेलिंग शिप्स, आणि त्यांना सेलिंग शिप असं म्हणतात. इन दोज डेज पीपल ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर दी वर्ल्ड ऑन दिस शिप. आणि त्यावेळेस माणसं जी आहेत ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बोटींचा, म्हणजे ज्या जहाजांचा वापर जो आहे ते जहाजांचा वापर करायचे. नाव व्हॉट्स द सोल्युशन. रोहन अँड सानिया ऑलवेज वॉक टू स्कूल. रोहन आणि सानिया हे शाळेत चालत जायचे नेहमी. देअर स्कूल इज 30 मिनिट अवे फ्रॉम देअर हाऊस. त्यांची जी शाळा आहे ती 30 मिनिटाच्या अंतरावर आहे त्यांच्या घरापासून. देअर इज अ कल्चरल फंक्शन ॲट देअर स्कूल टुडे. त्यांच्या शाळेत आज कल्चरल फंक्शन आहे. देअर ग्रँडमदर विल अकंपनी देम टू द फंक्शन. त्यांची जी ग्रँडमदर आहे, त्यांची आजी जी आहे ती आज त्यांच्या फंक्शनला येणार आहे त्यांच्यासोबत. बट शी गेट टायर्ड इझिली बिकॉज ऑफ हर एज. पण तिचं वय झाल्यामुळे, आजीचं वय झाल्यामुळे ती चालून, जर ते बाय वॉक गेले तर चालून ती थकते. विच ऑफ द ऑप्शन्स लिस्टेड बिलो वुड यू सजेस्ट फॉर टेकिंग हर टू स्कूल. या खाली आता काही ऑप्शन्स दिलेत, तिला कशा प्रकारे ते शाळेत जे आहेत ते घेऊन जातील स्वतःसोबत. तर फर्स्ट ऑप्शन वॉकिंग. ऑफकोर्स हे वॉकिंग नाही येणार, कारण शी इज टायर्ड, ती लवकर थकते. देन ऑटो रिक्षा, येस ऑटो रिक्षा येऊ शकतं. बस, येस बसही येऊ शकतं. स्कूटर नाही येऊ शकत. ओके, कारण स्कूटरवर रोहन, सानिया आणि आजी
ही 3 माणसं नाही बसू शकत. देन कार, ओके, कार येऊ शकतं, राईट. तर आपण 3 ऑप्शन्स येऊ शकतात, ऑटो रिक्षा, बस आणि कार. ओके, वॉकिंग आणि स्कूटर नाही येणार. ओके. देन व्हॉट वी हॅव लर्न, आपण काय शिकलो, तर द बेनिफिशियल अँड हार्मफुल इफेक्ट्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशनचे काही बेनिफिशियल इफेक्ट, काही आपल्याला ज्या इफेक्टचा फायदा होतो ते, आणि जे हार्मफुल आहेत ते आपण पाहिले. ज्युडिशियस यूज ऑफ मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, ट्रान्सपोर्टचा खूप बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे जो उपयोग केला जातो तो आपण पाहिला. द डेंजर टू नेचर ड्यू टू द पॉल्युशन कॉज्ड बाय व्हेरियस मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. ओके, म्हणजेच नेचरला, एन्व्हायरमेंटला कशामुळे एन्व्हायरमेंटला ट्रान्सपोर्टमुळे जे काही नुकसान होतं, जे दुष्परिणाम होते ते आपण पाहिले. रेमेडीज फॉर व्हेरियस टाईप्स ऑफ पॉल्युशन, आणि वेगवेगळे जे पॉल्युशन होत आहेत त्याचे रेमेडीज जे आहेत त्याच्यावर उपाय काय आहे तर तो आपण पाहिला. ओके फ्रेंड्स, इथे आपला जो ट्रान्सपोर्ट चॅप्टर आहे तो कंप्लीट झाला आहे. होप तुम्हाला चॅप्टर जो आहे तो कळाला असेल. व्हिडिओज जर आमचा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंटद्वारे तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्याही आमच्यापर्यंत पोचवा. आणि ऑफकोर्स आमचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकनवरही क्लिक करा, सो दॅट तुम्हाला जे अपकमिंग आमचे येणारे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोचतील. आणि व्हिडिओज जर आमचा आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.